नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीमध्ये बकरी ईद रक्तदान सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले असून तळपत्या उन्हातही 38 पेक्षा अधिक रक्तदानांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे अनोख उदाहरण समाजासमोर ठेवले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती आणि बडनेरा शाखेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. मुका प्राण्यांची कुर्बानी न देता मानवतेसाठी रक्तदान करूया असा सामाजिक संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवकांचा पूर्ण प्रतिसाद लाभला. या शिबिरांचे विशेष आकर्षण ठरले वन लेग वंडर ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांची प्रेरणादायी उपस्थिती. कठीण परिस्थितीवर मात करून एव्हरेस्टवर सर करणाऱ्या त्यांच्या जीवन प्रवासाने उपस्थित युवकांना जिद्द आणि समाज सेवेची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे शिबिराची सुरुवात स्वतः अशोक मुन्ने आणि इतर मान्यवरांनी रक्तदान करून केली. यावेळी प्रथमच रक्तदान करणाऱ्या अनेक युवकांनीही सहभाग घेतला. दरम्यान रक्तदाते आणि उपस्थितींना संविधान तसेच पर्यावरण जनजागृती विषयक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान हा संदेश समाजपर्यंत पोहोचवत आयोजकांनी प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे यावे असं आवाहन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बकरी ईद निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. रक्तदान ही अत्यंत आवश्यक बाब आहे आणि ती मानवी रक्ताला विज्ञानाने किती प्रगती केलेली असली तरी अजूनही पर्याय सापडलेला नाही आणि रक्ताच्या अभावी अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. म्हणून रक्तदान करणं हे उत्कृष्ट सामाजिक जाणीव असल्याचं लक्षण आहे. त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करून हे रक्तदान शिबिर ईद निमित्त या ठिकाणी आयोजित केलं आणि इम्यून दवाखान्यातील सगळे डॉक्टर्स आणि बाकीचा सगळा स्टाफ यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी खूप मदत केली, परिश्रम घेतले. अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं, त्याच्यामुळं हे शिबिर यशस्वी होऊ शकलं. ज्यांचं सहकार्य या शिबिराला लाभलं, ज्यांनी या शिबिरासाठी परिश्रम केले, त्या सगळ्यांचे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आणि गुरुदेव सेवा संत राधानगरच्या वतीनं अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.